तर उनबाट संघ आपला राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा. उनबाट संघ, उनबाट संघ प्लीज रिक्वेस्ट असेल. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तिकडे. सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वैभव आणि दुसऱ्या बाजूला मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज सलामी गोलंदाज सचिन. पहिला चेंडू हाताळला जाणार. वैभव नक्कीच करार प्रहार केला गेला होता. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. एक चेंडू एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. मनीष इकडे मात्र चेंडू हाताळला जातो. वाईट +1 2 धावा अर्जित केल्या जाणार. एक चेंडूचा खेळ 3 धावा खर्च गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळते परंतु एफर्ट तेवढाच चांगलं. चेंडू मात्र रोखला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली 3 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सुटला गेलाय. नाही रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. कोणत्याच संघासाठी रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे ह्याची नोंद ठेवा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पाहूया सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इकडे जर पाहिला मनीष मात्र जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नात होता. बाईकच्या रूपाने मात्र ही सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. पाहूया येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इकडे फटका मात्र पाहायला मिळते. करारा प्रहार केले जात आहेत. ताकद लावली जाते फटके खेळण्यासाठी वैभवच्या माध्यमातून. धावसंख्या 9 +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये वाढ घेईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. 7 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर चेंडू आलाय. जाऊया मॅच कडे. इकडे 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया सचिन यांच्या षटकातील 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. पाहूया सचिन या येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावा खर्च करतोय मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सॉफ्ट हँड खेळण्याच्या प्रयत्नात होता. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. पुन्हा एकदा बाईकच्या रूपाने मात्र सिंगल धाव अर्जित केले जाते. शेवटचा चेंडू लास्ट बॉल या पहिल्या षटकातील सचिन यांच्या. इकडे पाहूया वैभव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इकडे चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. उनबाट संघ जय हनुमान उनबाट संघ 1 षटक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. स्पीड अप करा डीएनसीसी संघ. डीएनसीसी संघ स्पीड अप करा.
पुढचा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सोनू. पाहूया दुसरा षटक घेऊन सोनू बॉलिंग मार्क वरती मनीष साठी. मनीष फलंदाजी मार्क वरती. इकडे जर पाहिला चेंडू मात्र खेळला जातोय. चेंडू मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळेल. इकडे पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. ताकद लावली जाते या फटका खेळण्यासाठी. चेंडू मात्र निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा इथे मात्र नोंदवल्या जाणार आणि 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती उंबट संघाची 12 धावा. स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. जयमान उंबट संघ आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 होऊया पुढचा चेंडू घेऊन. इकडे पुन्हा एकदा जागा बनवली जाते परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल. सिंगल धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 13 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी असेल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू मात्र हाताळला जातोय. नक्कीच लक्षिकच्या बाहेर हाताळलेला हा चेंडू. अवंतर धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. अमनकडनं मात्र चेंडू अडवला गेलाय. बॅकअप मिळतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पाहूया धावचीची संधी मनीष खत्र्यात. इकडे फलंदाज मनीष. बॅक टू द डगआउट. विकेट. पंधरा धावेवरती मात्र इथे विकेट गमावला जातोय. फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद होताना मनीष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाकी. भावेश न्यू बॅटर. भावेश न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती 1 विकेटचं नुकसान झालंय जयमान उंबाट संघाचं. शेवटचा चेंडू. सोनू बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. सोनू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया सोनू. वैभव इकडे चेंडू जाणार धन करत चौकाराच्या दिशेने. 4 धावा आणि या चौकाराशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19 धावा. वरती जाऊन पोहोचतायत. 2 षटक समाप्त होत आहेत. पाहूया 12 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप करायचंय डीएनसीसी संघ. जास्त वेळ न घेता लगेचच स्पीडअप करा. डीएनसीसी संघ जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप करायचंय. पाहूया तिसरे षटक मार्गस्थ असतील आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया गोलंदाजी मार्क वरती सुमित. पाहूया इकडे जागा बनवली जाते. चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. इकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू पेस करत असताना चेंडूला 4 धावेसाठी ढकललं जातंय. 23 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया चेंडू पुन्हा एकदा रोखलं जात आहे आणि इकडे फेकी मात्र केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू वरती नक्कीच चांगलं पकड बनवली जाते. पुन्हा एकदा गॅप. इनटू द गॅप मधनं हा चेंडू ट्रॅव्हल. चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार.
इथे जर पाहिलं 27 धावा जय हनुमान उंबट संघ मात्र जाऊन पोहोचलाय 27 धावेवरती 22-8 धाव्यांवरती मात्र खेळतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वैभव हा सुद्धा 7 धावेवरती खेळतोय. 7 चेंडू 7 धावेवरती वैभव खेळतोय. 3 चेंडू 8 धावा. भावेश पाहूया पुन्हा एकदा भावेश पुन्हा एकदा फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय. पाहूया इकडे वैभव बाद होता होता मात्र राहिलाय. सिंगल धाव परिपूर्ण होताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 धावा स्कोर कार्ड वरती लागली जाते. उर्वरित या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे सुमित यांच्या षटकातील. पाहूया पुन्हा एकदा फुलटच चेंडू चेंडू रोखला जाणार. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय निघून चौकारासाठी. 4 धावा इथे पाहायला मिळतील. इथे जर आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळतोय. त्या तिसऱ्या षटकातील समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 32 धावा. धावांची गती मात्र वाढवली जाते. नक्कीच रत्नदीप चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतील शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या शेवटच्या रात्रमध्ये भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. त्याचबरोबर कुंभार ब्रदर्सच्या चॅनलमधनं आपण या स्पर्धेला मात्र लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप वर्ग या सामन्यांचा आनंद घर बसल्या मात्र घेत आहेत त्या प्रेक्षकांना मात्र नक्कीच निवेदन असेल कुमार ब्रदर्स स्पोर्ट्सला मात्र नक्कीच आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन करायला विसरू नका. कारण की या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक अपडेट मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आणि या चॅनलवरनं जेव्हा जेव्हा ज्या स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट केल्या जाणार तेव्हा मात्र तुम्हाला प्रथमतः या चॅनलचा लिंक येत जाणार. पाहूया इकडे पहिलाच चेंडू अमन यांचा पहिल्या चेंडूवरती चौकार. पूर्णपणे आक्रमण केलं जाते भावेश आणि वैभव यांच्याकडनं आणि उनबाट संघाची धावसंख्या मात्र 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पाहूया इथे जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावांची लूट घेतली जाणार ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया पुन्हा एकदा भावेश इथे जर पाहिलं चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला जाते. अवंतर धावा खर्च केली जाते. धावसंख्या 37 धावा. 1 विकेटचं जरूर नुकसान झालंय जय हनुमान उंबाट संघाचं. पाहूया अमन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इथे जर पाहिलं चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला जाते. अवंतर धावा खर्च केले जाते. धावसंख्येचा विचार केला तर 38. इकडे पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेला. पाहूया भावेशकडनं चेंडू निर्धाव न होता इथे सिंगल धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचेल 39 धावा. 39 रन 39 धावा. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया वैभव आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. फटका खराब. शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं. बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. टॉससाठी मी रिपोर्ट करीन. पुढचे 2 संघ प्लीज आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढचे 2 संघ असणार आहे. इनविजिबल बोईसर संघ आणि नवली संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करा इनिंग मध्ये. इनविजिबल बोईसर संघ आणि नवली संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार. इनविजिबल बोईसर आणि नवली आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पाहूया पुन्हा एकदा जागा बनवली जाते. चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव परिपूर्ण होते. 40 धावा स्कोर कार्ड वरती परिपूर्ण केल्या जात आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 40 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहेत.
भव्य भावेश पुन्हा एकदा इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल साठी हा चेंडू मात्र निघून जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41. 41 धावा. लास्ट बॉल शेवटचा चेंडू आणि हाच फटका मात्र खेळला गेला. पाहूया धावचीची संधी इथे परिपूर्ण होत असताना सिंगल धाव परिपूर्ण आणि षटक होईल समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 42-43 रनचा टार्गेट मात्र सेटअप. जाऊया टॉस साठी. इनविजिबल बोईसर संघ आणि त्यांचाच प्रतिस्पर्धी संघ नवली संघ. आपण टॉस साठी रिपोर्ट करा. बोईसर संघ टॉस साठी यायचा आहे. त्याचबरोबर नवली संघ टॉस साठी यायचा आहे. नवली संघ टॉस साठी यायचा आहे व त्याचबरोबर इनविजिबल बोईसर संघ नवली संघ टॉस साठी यायचा आहे. तर या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाणार. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय. तर पाहूया. हॅलो 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 टॉस केला जातोय. तर इथे जर आपण पाहिलं तर टॉस विन होतोय इनविजिबल बोईसर संघ. एक धावेने श्री गणेश झालाय. पुन्हा सुंदरसा चेंडू जातोय पायाला रश येतोय त्यातपर्यंत मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. पहिला चेंडू फेकून झालाय. पहिला चेंडू फेकून झाल्यानंतर आमंत्रित केलंय गोलंदाज पाहायला मिळतोय. मनीष असेल उनबाट संघाकडून. फलंदाजीचा विचार केला तर संतोष आणि अमन असे 2 फलंदाज पाहायला मिळतात. मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर कुठेतरी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू मध्ये मात्र इथे मात्र पुन्हा सुंदर चेंडू हाताळताना पाहायला सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं. यष्टींच्या मागे मात्र इथे जावं लागतं स्टंपिंगच्या स्वरूपात. तंबूच्या आश्रयाला 3 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. अमन मात्र येतोय बॅक टू द पहिल्यांदा नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळेल. संतोष सोबत सुमित पाहायला मिळतोय. सुमित आणि संतोष अशी जोडी आता मैदानात असेल. विचार केला तर 42 एका मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना डीएनसीची संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावर 2 धावा लागले गेले 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मनीष पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. विचार केला तर फलंदाजी मार्कला सुमित असेल. मात्र चेंडू जात डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावेने मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकली गेल्या. 3 धावेंवर 42 धावांचा मोठं पाठलाग असताना सुंदर गोलंदाजी मनीष करताना पाहायला मिळतो. त्यामुळे फुलटॉस पद्धतीचा चेंडूला सरळ हातात पकडलाय. सुंदर क्षेत्ररक्षण उनबाट संघाकडून सातत्याने पाहायला मिळत असते. 5 चेंडू फेकून झाल्यात. येणारा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 3 वर कुठेतरी स्थिरावलेली पाहायला मिळते.
सरळ चेंडू आदळतोय, यष्टीलाच मात्र थोडीशी कुठेतरी स्पर्श होऊन चेंडू जातोय आणि सुमित सुद्धा येतोय तंबूच्या अस्त्र, संतोष सुद्धा येतोय तंबूच्या अस्त्राला. आता मात्र पाहायला गेलं तर दोन सलामीवीर परतताना पाहायला मिळाले डगआउट मध्ये. आता नवीन फलंदाज गोलू पाहायला मिळतो मैदानात. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावर 3 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त आल्यानंतर काय कमालीची गोलंदाजी कमबॅक करून दिले मनीषने, 3 धावा खर्च केल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावा बनवायचे असतील 40. विचार केला तर 2 गडी बाद झाल्यात. आता मात्र 2 फलंदाज मैदानात सुमित आणि गोलू असतील. 18 चेंडू आणि 40 धावांचा पाठलाग करावा लागेल कुशल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू या षटकातील सुद्धा अतिरिक्त पाहायला मिळतोय. या अतिरिक्त चेंडूच्या फेकीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा. ते मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 5 धावा. दुसरे षटक ऑन असेल. कुशल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. मनीषचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी हाताळली, 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता कुशल आला गोलंदाजी मार्कवर. ते मात्र चेंडूला फील्ड करतात, परंतु मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. ते मात्र षटकार पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात मात्र गोलूला सुद्धा यावं लागते तंबूच्या अस्त्राला. एक 43 धावांचं मोठं पाठलाग करत असताना, कुठेतरी हाणामारी करत असताना गोलूला सुद्धा यावं लागते बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात. तंबूच्या अस्त्राला विचार केला तर 3 गडी बाद झाल्या. तर नवीन फलंदाज मैदानात आकाश पाहायला मिळेल. आकाश आणि सुमित अशी जोडी असेल आता मैदानात. विचार केला तर 3 गडी तंबूच्या अस्त्राला परतल्यात. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर झेल पाहायला मिळाला. झेलच्या स्वरूपात मात्र आकाश आला आणि आकाश डगआउट मध्ये सुद्धा आला. आकाशला सुद्धा जावं लागते कॅचच्या स्वरूपात. तंबूच्या अस्त्राला विचार केला तर 4 गडी बाद झाल्यात. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय डीएनसीची संघ. 5 धावा मात्र धावफलकावर लागले गेल्या. दुसरं षटक ऑन आहे. कुशल मात्र सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर वाईड आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाले. सुंदर चेंडू पाहायला होता, थोडस चेंडू कुठेतरी जातो यष्टींच्या बाहेर. अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर 6 वर कुठेतरी स्थिरावलेली पाहायला मिळते. मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडूला फील्ड करेल मात्र निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. इथे मात्र पुन्हा फुलटॉस चेंडू. इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण. 2 षटक संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7. चला तर वळूया ऑनगोईंग मॅच कडे. वैभव पाहायला मिळतो एक तेज गोलंदाज. सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडूला फिट करायला धावची संधी असेल. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर लागली गेले. 8 धावा. 43 धावा बनवताना असताना कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय डीएनसीसी संघ. ते मात्र 9 चेंडू पाहायला मिळतोय. नऊ धावा. ते मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा जोडल्या गेल्यात. पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण 5 धावा जोडल्या गेल्यात. हे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे शिवम होता चेंडूवर. पुन्हा एकदा मात्र एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकर 11 धावा. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू फील्ड करेल त्यातपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक कुठेतरी वाईट चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 15. आता फुलटॉस चेंडूचा पद्धतीचा चेंडू. चेंडूला फील्ड करेल. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर कुठेतरी 15 लागले गेले. हे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं असतं. तत्पर्यंत मात्र चेंडू जातोय चौकारांवर.
या चौकार आणि धावसंख्या धावफलकावर 19 धावा. विचार केला तर 3 षटक संपल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 19 धावा लागली गेल्या. आता मात्र विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. सहा चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या असतील 24. गोलंदाजी मार्कवर स्वयं पाहायला मिळतोय. 6 चेंडूवर मात्र 6 मोठे फटके खेळावे लागतील. ते मात्र पुन्हा एकदा गरमागरम चहाची सुविधा उपलब्ध केली. दिव्या मंडप डेकोरेटर्स. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पायाला ब्रश होईल मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या मात्र धावफलकावर 20 धावा. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते. एक मोठं आव्हान होतं 43 धावांचं. सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चिनू होता मात्र चेंडूवर. तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण. एक धावाने धावसंख्या धावफलकावर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 20. मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालं. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता पाहायला मिळते. या सामन्यामध्ये हुनबाट संघ जवळजवळ आपला विजय निश्चित केलेला आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू असेल. चला तर कॉंग्रॅच्युलेशन असेल. हुनबाट संघ विजय होताना पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंग मध्ये कमालीची गोल फलंदाजी पाहायला मिळाली. होळीया दुसऱ्या मॅच कडे एका बाजूला असेल नवली तर एका बाजूला बोईसर विभागातील संघ इनविजिबल बोईसर संघ. चला तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल मनीष. हुनबाट संघाचा मनीष यायचा आहे मंचावर. दीपेश पाटील यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. चला तर मनीष यांना विनंती असेल की यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मनीष. दीपेश पाटील यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला तर मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळतोय नवली